फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे कुठे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल, शांता मावशी नलावडे यांच्याकडे। आणि त्या आपल्याला दाखवणार आहेत काळ्या घेवड्याची आमटी। चला तर बघूया कशी बनते ही काळ्या घेवड्याची आमटी। मावशी, काय काय साहित्य लागतं यासाठी? हा काळा घेवडा, हा किती घेतलाय? पाव किलो। पाव किलो, बरं। अजून? लसणाची एक कुडी। एक कुडी, खोबरं थोडं थोडं म्हणजे अगदी आपण अर्ध खोबरं घेतो, अर्ध खोबरं, त्या अर्ध्या खोबऱ्याच्या अर्ध म्हणजे पाव खोबरं घेतलेले, पाव वाटी खोबरं, पाव वाटी खोबरं, एक चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ। हे खडे मीठ आहे का? खडे मीठ चवीनुसार। हा कढीपत्ता, हो। ही कांदा लसूण चटणी, ही घरी बनवली आहे तुम्ही? घरी बनवलेली चटणी। अच्छा, आम्ही बाहेरची पण घेऊ शकतो ना? हो, घेऊ शकता। चांगली येईल ना चव? हो। आणि हे काय आहे? हे कोथिंबीर आहे, सुकी कोथिंबीर। सुकी का बरं? ते आम्ही ताजी वापरली तरी चालतीये ना? चालते। आणि याचा पण स्वाद छानच येतो? याचा पण स्वाद छानच येतो, कोथिंबीरच आहे ती। कसं आहे मॅडम, ही सुकी कोथिंबीर एकतर पावसाचं प्रमाण कमी, शेतात केलेलं पीक आपण, त्यावेळेला काहीतरी दर नसतो, मग त्यावेळेला सुकून ठेवायचे आपल्या ज्यावेळेला नसेल। आता कसं आहे, दुष्काळ पडलाय, हे कांदे पिकवले बघा, त्या कांद्याला सुद्धा भाव नाही, मग असे भरून ठेवले तिथं। म्हणजे काय पिकवायचं पाणी नसताना, हा प्रॉब्लेम। म्हणून असं स्टोरेज करून ठेवायचं आणि आपल्याला लागलं तर गरजेनुसार वापरायचं। अच्छा, ही शेतकऱ्याची व्यथा आहे। हो, म्हणजे ते वाया जाऊ नये याच्यासाठी उन्हाचा आपण वापर करायचा, ते सुकवून ठेवायचं। कारण बरोबर, आता कारण आपण पाणी अभाव कमी, लोकांना गावात पाणी प्यायला नाही, दुष्काळ मोठा पडलाय, त्या परिस्थितीत आपण स्टोरेज करून असं खात राहायचं आपल्याला आहे ते। सुरू करूया? हो, आता सुरू करूया आपण। हे चूल पेटवायची आणि घेवडे भाजायचे। हो। हे चांगलं गरम झालंय, आता हे मी भाजून घेते। हा घेवडा आपल्याला भाजून घ्यायचा असतो का? हा, हे घेवडा भाजून घेतला तर चवदार लागतो। बर। आणि हा काळा घेवडा बाजारात पण मिळतो ना? बाजारात पण मिळतो। हा घरचा घेवडा आहे, हो, त्याला चव वेगळे आहे। बरोबर आहे। बाजारात आता डांबरी घेवडा आलेला आहे। कोणता घेवडा? डांबरी घेवडा म्हणतात, तो आलेला आहे आता। ह्यो आपल्या घरचा गावरान घेवडा आहे। अच्छा, डांबरी घेवडा नाही, डांबरी घेवडा। अच्छा, हा आपला गावरान आहे, हा गावरान घेवडा। हा, पण डांबरी घेवडा पण मिळतो ना। मग तो आम्ही कसा ओळखायचा, हा डांबरी आहे का गावराने? डांबरी घेवड्याला डांबर सारखा दिसतो, आणि आपला हा घेवडा चकचक करतो। हा घेवडा काय चकाकी असते त्याला। कसे व्ह्युअर्स, शांता मावशींचं म्हणणं आहे की जो गावरान घेवडा असतो ना, तो चकचकीत दिसतो, आणि डांबरी घेवडा जो असतो तो अगदी काळा कुट्ट दिसतो, त्याला शाईन नसते। त्यामुळे तुम्हाला जेव्हा घेवडा निवडायचा आहे मार्केटमध्ये जाऊन, तो छान शाईन असलेला असा निवडायचा आहे, असा चक्क डांबरासारखा दिसणारा निवडायचा नाही। सतत हलवत राहायचं म्हणजे करपत नाही, सगळा भाजला जातो व्यवस्थित, सगळं भाजला जातो। हलविना तर निम्मा भाजून निम्मा कच्चा राहील। बरोबर आहे। आता हे भाजलेलं आहे आपण, आता हे खाली काढायचे। आणि मला वाटतं पांढरा जो घेवडा असतो ना, तर त्याचं पण करतात ना? पांढऱ्या घेवड्याचं वरण चांगलं होतं। अच्छा, आणि काळ्या घेवड्याची आमटी, काळ्या घेवड्याची आमटी चांगली होती। बर। आता त्यांनी सगळ्या बाजूनी भाजलेला घेवडा भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता काय करायचंय? आता हा घेवडा आपण भाजलेला आहे, आता हे जात्यातनं काढायचा, दळायचा। हो ना, भरून डाळ काढायची आणि मग आमटी करायची। मावशी, आमच्याकडे तर जात नसतं, मग आम्ही कसं काय करायचं? हे दुकानात डाळ मिळते ना, मग ती डाळ आणायची आहे ती, नाहीतर घेवडं भरडायचं असेल तर गिरणीत भरडून मिळतात।
अच्छा, म्हणजे घेवडा आणायचा, हा गावरान घेवडा, तो भाजायचा आणि गिरणीतनं भरडून आणायचा. हा घेवडा भाजल्यामुळे वर्षभरात टिकतो आणि आपण एकदम भरणीत भरून ठेवल्यानंतर व्यवस्थित राहतो, कडे मकोडे होत नाहीत. मावशी आता हे छानपैकी सुपावरती पाखडून घेत आहेत आणि त्याची जी सालं होती ना ती सगळी उडवून टाकतायत. आता ही डाळ शिजत घालते हा आमटीला. हो, त्यांनी तांब्याभर पाणी ओतलेलं आहे. त्यांचं हे चिकटी नावाचं प्रसिद्ध भांड आहे आणि ही चिकटी अगदी माझ्या मनात घर करून बसलेली आहे, तेव्हा मी ती घेणार आहे नक्की. मावशीने अजून थोडं पाणी वाढवलेलं आहे, 1.5 तांब्या पाणी आहे ना. आता ही डाळ शिजत टाकते. हा, होतो का? हो. मावशी, आमच्याकडे काही चुली नसतात, मग आम्ही कशी बनवायची ही डाळ? तुम्ही कुकरवर शिजवू शकता गॅसवर. कशी? 4 शिट्ट्या झाल्या की ती शिजते. 4 शिट्ट्या करायच्या. आता आपण डाळ शिजत तोपर्यंत मसाला कुटून घेऊया. हा, मोकळा. हो. आता याच्यात तेल टाकते. हो. आणि फोडणी द्यायची. हो. 1 पळी तेल टाकलं. हो. हे तेल गरम झालं की आपण मसाला टाकणार. हो. पहिलं जिरं टाकायचं. हा. जिरं आणि मोहरी दोन्ही टाकायची. हा. परत हे कढीपत्ता टाकायचा थोडा. हा. आणि असं भाजून घ्यायचं. आणि मग एक कांदा लसूण चटणी त्याच्यात टाकायचं. ही आपण किती घेतली आहे कांदा लसूण चटणी? अर्धी पळी चटणी घेतली. आपल्याला जास्त तिखट तरी कशाला पाहिजे. अर्धी पळी चटणी म्हणजे किती चमचे घेतली? बारक 2 चमचे. 2 चमचे. हा. बरं. आता ही त्याच्यात फोडणी द्यायची. हो. हळद नाही घालायची का? हळद नाही घालायची. बर. हे चवीनुसार वाळकी कोथिंबीर तेलात मध्ये टाकते. हे खोबरं लसूण टाकायचं त्याच्यात. हा. देऊ काय जवळ तुम्हाला? आता ते लसूण खोबरं जे तुम्ही ठेचलं ते आता टाकायचं. हा, ते टाकायचं तेलात. कोथिंबीर झाली की हा, चांगलं परतून घ्यायचं. आणि मग डाळ शिजलेली तशी त्याच्यात फोडणी द्यायची. व्ह्युअर्स, ज्या क्षणी त्यांनी फोडणी केली, ती लसूण आणि ते खोबरं ते वाटून टाकलं, त्याच्यावरती ती कोथिंबीर, कढीपत्ता आणि ती चटणी हे सगळं टाकून नंतर ती शिजलेली डाळ अशी ओतली आणि जो काही असा मस्त वास आलाय ना खमंग, मला तर आता असं झालेलं मी कधी खातीये. हे गरम केलेलं पाणी हे परत आपल्याला टाकायचे आणि दरवेळेला आपल्याला गरम पाणीच वापरायचं. गरम पाणीच वापरायचं. बिलकुल. आणि सगळं झाल्यानंतर चवीनुसार हे मीठ टाकायचं. जरा मिठाची चव बघते. बरोबर आहे सगळं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. वा वा वा. तयार झालेला आहे आमटी. आता तुला मी जेवण वाढते. होय. खाऊन बघ आमटी माझी. हो. पुरी तूप तुला आवडतं का? घरच्या म्हशीचं आहे, गाईचं? हो. चालू आहे का आमटी तूप? हो. बस बस बस. आता जेवण हो आनंदाने जेवायचं. हा. कसं झालंय ते सांगायचं.
होय, मी आधी तुम्हाला डाळ टेस्ट करून सांगते हा, कशी झाली आहे ते. गरम आहे. हो, मस्त अप्रतिम झालेली आहे. मला सांगते व्ह्युअर्स, तो असा तो कांदा लसूण चटणीचा जो असा ठसका आहे ना, अगदी सुंदर लागलेला आहे. आणि ती लसूण खोबऱ्याची चव आहे ना, ती अगदी भन्नाट लागते. आणि त्याच्यावरती तो कढीपत्त्याचा स्वाद म्हणजे सोने पे सुहागा. तुम्ही ही डाळ बनवून बघा, फार अप्रतिम लागते. मला तर अजून एक चमचा भुरका घ्यावाच लागणार आहे. आता भाकरीशी खाऊन चांगलं. सुंदर ज्वारीची भाकरी आहे ना, ज्वारीची भाकरी अगदी मऊ आणि छान आहे. सुंदर केलेलं आहे. शांता मावशी, तुमचे खूप खूप थँक्यू. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने आम्हाला ही काळ्या घेवड्याची आमटी शिकवली, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि ह्याच्या पुढेही माझ्या व्ह्युअर्सना असे छान छान पदार्थ शिकवायचे. प्रॉमिस? शिकवते, प्रॉमिस.